नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे न्यूमेरिकल मेथड मधला एक टाइप आहे गॉस इलिमिनेशन मेथड. बघा आपल्याकडे तीन इक्वेशन त्यांनी दिलेले. बघा x + 2y + 3z = 40. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन बघा 3x + y + 2z = 11. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. नेक्स्ट 2x + 3y + z = 11. बघा इक्वेशन नंबर 3. आता हे आपल्या चॉईसने आपल्याला काम करायचंय. कोणतेही दोन इक्वेशन घ्या. बघा टेकिंग काय करतोय मी टेकिंग इक्वेशन 1 and 2. बघा दोन इक्वेशन घेऊया आपण. x + 2y + 3z = 14. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. 3x + y + 2z = 11. बघा आपण हे दोन इक्वेशन इथे घेतलेले. याच्यामध्ये बघा तुम्हाला जो कोणी कट करायचा असेल तो आपण इथे घेऊया. आता आपण एक काम करू, इथे जो y जो आहे y आपण इथे कट करू. म्हणून बघा सेकंड इक्वेशनला आपण काय करू 2 ने मल्टिपल करू. म्हणजे बघा काय होईल, पहिली इक्वेशन ऍज इट इज घेऊन घ्या. x + 2y + 3z = 14. इथे इक्वेशन नंबर 1 ऍज इट इज. त्यानंतर बघा 3x बघा 2 ने सेकंड इक्वेशनला मल्टिपल करायचंय. 2 3 जा 6x, 2 1 जा 2y and 2 2 जा 4z, 11 2 जा 22. इथे इक्वेशन नंबर 3 ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे पुढचा नंबर घ्या इक्वेशन 4. बघा आपण इथे 2 2 घेतलेला. बघा 2 2 आपला सेम झालाय पण तो कट होत नाहीये. त्यासाठी आपण सेकंड इक्वेशनचे साइन काय करा चेंज. पॉझिटिव्ह नंबर होता म्हणून निगेटिव्ह. इथे बघा प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस. आलं लक्षात. x - 6x म्हणजे काय झाला तो -5x. बघा +2y - 2y विल गेट कॅन्सल. 3z - 4z म्हणजे -z. आणि पुढे बघा 14 - 22 किती आला हा -8. याला आपण म्हणूया ए इक्वेशन असं आपण कन्सिडर करू. आलं लक्षात. बघा पहिले मी दोन इक्वेशन घेतले, त्याच्यापासून मला एक छोटासा असं एक इक्वेशन इथे मिळून गेलं. त्यानंतर पुढे बघा आता आपण काय करूया, सेकंड अँड थर्ड इक्वेशन घेऊ. बघा टेकिंग इक्वेशन 2 and 3. ओके हे दोन इक्वेशन आपण घेऊ. बघा 3x + y + 2z = 11. and second example, third equation 2x + 3y + z = 11. बघा हे आपल्याकडे थर्ड इक्वेशन. कसं केलं आपण, जर फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन मध्ये जर आपण y कट केलाय तर नेक्स्ट स्टेप मध्ये सुद्धा आपल्याला y कट होणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या इथे फक्त y आणि इथे 3y. मला y कट करण्यासाठी इथे किती मल्टिपल करावे लागतील 3. आलं लक्षात. बघा 3 ने याला मल्टिपल करूया. 3 2 जा 6x, 3 1 जा 3y and 3 2 जा 6z आणि 11 3 जा 33. बघा आपलं एक मगाशी ते इक्वेशन नंबर 4 होतं. आता आपण कंटिन्यू नेऊ इक्वेशन नंबर 5. म्हणजे न्यू जसं न्यू इक्वेशन मिळतंय तसं पुढे नंबर देत चला. खालचं इक्वेशन आहे ऍज इट इज 2x + 3y + z = 11. याला म्हणा इक्वेशन नंबर 3 ऍज इट इज. बघा सेम झाले, तर सेम झाले तरी कट होत नाहीये म्हणून आपण साइन चेंज करूया. प्लस होता मायनस, प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस. बघा +3y - 3y विल गेट कॅन्सल. 6 - 2 4x. पुढे बघा 6z - z किती हा 5z and 11 33 मधनं 11 गेले किती उरले इथं 22. याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर बी. ए आणि बी याने आपण काय केलं इथं कन्सिडर केलेले. बघा अशी छोटे छोटे इक्वेशन आपल्याला मिळाले. नंतर बघा टेकिंग इक्वेशन ए and बी. बघा इक्वेशन ए -5x - z
इज इक्वल टू -8, याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर ए. नेक्स्ट बघा दुसरं 4x प्लस 5z इज इक्वल टू 22, याला म्हणा इक्वेशन नंबर बी. काय करायचंय लक्षात ठेवा, एकदम सोप्या लँग्वेजमध्ये आपण शिकूया आणि सोप्या मेथडने शिकूया. बघा दोन इक्वेशन तुमच्याकडे, आपल्याला कॅल्क्युलेटर ऑलरेडी अलाउड आहे म्हणून इथे काहीच करण्याची आवश्यकता नाही. बघा मोड मध्ये जा, मोड मध्ये गेल्यानंतर मोड 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 तुम्हाला इथे इक्वेशन दिसेल. इक्वेशन मध्ये आपण इक्वेशन प्रेस केला, बघा आपल्याकडे दोन आहे, अननोन आहे. बघा अननोन नाव आलं, त्यानंतर 2 आणि 3. बघा दोन इक्वेशन आपल्याला दिसत आहे म्हणून दोन कन्सिडर करा. बघा जसं आहे तसं आपण याच्यात पुटअप करू. -5 म्हणून -5 इज इक्वल टू मायनस, बघा इथे काहीच कोएफिशियंट नाही म्हणजे 1 म्हणजे -1, त्याला पुढे बघा -8 इज इक्वल टू, परत खालच्या स्टेप मध्ये बघा 4, दुसरा आहे 5 आणि नेक्स्ट आहे 22. बघा आपल्याकडे जो x जो आहे म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याकडे निघालेली आहे म्हणजे x इज इक्वल टू 0.85857, आपण 86 करून टाकूया x ची व्हॅल्यू. पुढे z आहे, बघा z ची जी व्हॅल्यू आपल्याकडे निघते ती आहे 3.71. बघा अशा पद्धतीने तुम्ही x आणि z इथे फाइंड आउट केलेला आहे. म्हणजे या काय होईल, तुमच्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स कमी होतील आणि तुमचा वेळ वाचेल. म्हणून शक्यतो हे कॅल्क्युलेशन आपण कॅल्क्युलेटर करून घ्या. बघा x आहे, z निघालेला आहे. आता x ची आणि z ची जी काही व्हॅल्यू आता आपल्याकडे आलेली ती तुम्ही कोणत्याही इक्वेशन मध्ये पुटअप करा, 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, कोणत्या पण इक्वेशन मध्ये आपण ते व्हॅल्यू पुटअप करू शकतो. बघा पुट x and z व्हॅल्यू इन इक्वेशन 1. बघा इथे इक्वेशन 1 लिहून घ्या, x प्लस 2y प्लस 3z इज इक्वल टू 14. बघा x ची व्हॅल्यू 0.86 प्लस 2 इंटू y प्लस 3 इंटू z ची व्हॅल्यू 3.71 इज इक्वल टू 14. बघा आपण x ची आणि z ची व्हॅल्यू पुटअप केल्या. त्यानंतर पुढे बघा 0.86 प्लस 2y प्लस 3 इंटू 3.71 11.13 इज इक्वल टू 40. बघा ह्या एक नंबरची या नंबरची ऍडिशन करून घ्या. 11.13 प्लस 0.86. बघा या दोघांची ऍडिशन आपल्याकडे येते 11.99 प्लस 2y इज इक्वल टू 14. मग 2y इज इक्वल टू 14 मायनस 11.99. आता लक्षात घ्या 14 मायनस 11.99 म्हणजे 14 मायनस 11.99 2.01. y is equal to 2.01 divided by 2. y is equal to 2.01 divided by 2 1.005. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे x1 बघा x ची व्हॅल्यू निघाली, y ची आणि z ची निघाली. इथे खाली तांदळल्या x is equal to 0.86, y is equal to 1.005 and z is equal to 3.71. बघा या मेथड मध्ये बघायला गेलं तर दोन मेथड्स आपल्याकडे इथे अवेलेबल आहेत. तुम्ही एक मॅट्रिक्स फॉर्मने सुद्धा सॉल्व्ह करू शकता आणि सायमल्टेनियसली फॉर्मने सुद्धा सॉल्व्ह करू शकता. परंतु मॅट्रिक्स फॉर्मने थोडंसं एक्झाम्पल हार्ड जाईल, त्याच्यामुळे सायमल्टेनियस इक्वेशनने जर सॉल्व्ह केलं तरी हे इक्वेशन आपल्याला जरा सॉल्व्ह करण्यासाठी सोपं जाईल आणि आपला वेळ सुद्धा वाचेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा गॉस एलिमिनेशन मेथड वरती. मग परत सेकंड एक्झाम्पल सुद्धा आपण सायमल्टेनियसच्याच इक्वेशनने आपण याला सॉल्व्ह करून घेऊ. बघा पहिले इक्वेशन 2x plus 4y plus z is equal to 3. इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट इक्वेशन बघा 3x plus 2y minus 2z is equal to -2. याला म्हणा सेकंड इक्वेशन. नेक्स्ट बघा x minus y plus z is equal to 6. तर त्या स्टेप आपल्याला फॉलो करायचे आहे. Taking
इक्वेशन 1 and 2. बघा 2x plus 4y plus z is equal to 3. इक्वेशन नंबर 1. 3x plus 2y minus 2z is equal to minus 2. इक्वेशन नंबर 2. बघा ह्या स्टेप मध्ये आपण काय करूया, इथे तुम्हाला बघा प्लस झेड दिसतो मायनस झेड दिसतोय, हे इझिली आपण याला कट करू शकतो जर मल्टिपल 2 लावले तर, म्हणजे इथे आपल्याला साइन सुद्धा चेंज करण्याची गरज नाही. तसे इथे बघायला गेलं तर आपण इथे सुद्धा इंटू 2 लावून याला कट करू शकतो, परंतु इथे तुम्हाला साइन चेंज करावी लागते. म्हणजे काही सोपं काम होतं, फक्त ऑब्झर्व करायचं आणि जे सोपं काम आहे ते काम आपण करून घेऊ. बघा इथे आपल्याला एक साइन चेंज करण्याची आवश्यकता पडणार नाहीये, म्हणून आपण या स्टेप मध्ये काय करू, झेड कट करू. म्हणजे याला मी लावतो इंटू 2. बघा 2 into 2 4x plus 4 2s are 8y plus 2z is equal to 2 3s are 6. नेक्स्ट बघा इक्वेशन 1 2 3 तर आपल्याकडे होते, म्हणून जे न्यू इक्वेशन आहे त्याला आपण 4 म्हणू. खालचं सेकंड इक्वेशन ऍज इट इज लिहा, 3x plus 2y minus 2z is equal to minus 2. इक्वेशन नंबर 2. बघा इझी काम झालं. प्लस 2 minus 2 will get cancel. बघा 4 plus 3 7x. बघा 8 plus 2 10y and 6 minus 4 minus 2 म्हणजे 4. याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर A. त्यानंतर बघा टेकिंग इक्वेशन 2 and 3 घेऊया आपण. टेकिंग इक्वेशन 2 and 3. बघा सेकंड 3x plus 2y minus 2z is equal to minus 2. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. खाली बघा x minus y plus z is equal to 6. याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. इथे सुद्धा बघा आता इथे तुम्ही z कट केलाय, या सुद्धा स्टेप मध्ये या इक्वेशनला सुद्धा तुम्हाला z कट करणारच आहे. इथे -2 आहे, इथे आपण +2 लावला तर काय होईल, स्टेप म्हणजे z कॅन्सल होईल, म्हणून आपण इक्वेशन नंबर 2 करूया. म्हणजे इक्वेशनला 2 ने या इक्वेशनला मल्टिपल करूया. बघा त्यासाठी वरचं इक्वेशन जे आहे ते ऍज इट इज लिहा, 3x + 2y - 2z is equal to -2. बघा हा इक्वेशन 2 ऍज इट इज. बघा 2 * x 2x - 2y, इथे बघा प्लस 2z is equal to 2 6 are 12. बघा नेक्स्ट इक्वेशन इथे तुम्ही 4 घेतलं होतं, आता इथे 5 आणा. बघा -2z + 2z will get cancel. 3 + 2 5x. आता ह्या स्टेप मध्ये बघा काय होतंय, +2y - 2y सुद्धा इथे कट होतोय, आलं लक्षात. आणि 12 - 2 12 - 2 10. याचा अर्थ x is equal to 10 divided by 5. x is equal to 5 2s are 10. बघा x ची व्हॅल्यू आपल्याकडे इथे आलेली. त्यानंतर बघा ही x ची व्हॅल्यू आपण काय करू, इक्वेशन a मध्ये पुट अप करू, म्हणजे आपल्याला y मिळून जाईल. बघा पुट x is equal to 2 इन इक्वेशन a. a या इक्वेशन मध्ये पुट अप करतो. बघा मी x ची व्हॅल्यू बघा 7x आहे, म्हणजे 7 * 2 बघा 7 * 2 प्लस 10y is equal to 4. बघा आपण स्टेप बाय स्टेप जाऊया, एका स्टेप आपल्याला स्किप करायची नाहीये. लक्ष द्या. 7 2s are 14 प्लस 10y is equal to 4. 10y is equal to 4 minus 14. 10y is equal to 4 minus 14 minus 10. y is equal to minus 10 upon 10. Therefore y is equal to minus 1. बघा x ची व्हॅल्यू आलेली आहे, y ची सुद्धा व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे. मग ते x ची आणि y ची व्हॅल्यू जे आहेत ते आपण कोणत्या इक्वेशन मध्ये टाका, 1 मध्ये 2 मध्ये 3 मध्ये, जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्याच्यामध्ये टाका. बघा पुट x and y values in equation 1. चल मी 1 मध्ये पुट अप करतो. बघा 2 * x + 4y + z is equal to 3. बघा 2
त्याला x आहे 2x आहे, x ची व्हॅल्यू 2 म्हणजे 2 into 2 प्लस 4 y ची व्हॅल्यू -1 प्लस z is equal to 3. बघा 2 to the 4, 4 into -1 -4 plus z is equal to 3 plus 4 minus 4 will get cancel, therefore z is equal to 3. बघा अशा पद्धतीने तुमच्याकडे x y आणि z इथे आपला काय झालाय फाइंड आउट आहे. ही अशी काही सम जे आहे गॉस एलिमिनेशन मेथड ही खूप सोपी आहे. फक्त सॉल्व्ह करताना सायमल्टेनियसचाच वापर करा म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि एक्झाम पण तुमचा करेक्ट येईल.